श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शुकासारिखे पूर्णवैराग्यजांचे वसिष्ठामुनीश्वराचे कबीर वाल्मीकाय सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुवार्ता। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा। दोरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी नाही तुझे बंधना। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे नसो। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राम हो जय राम 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 हो जय पतित पावना पूर्ण काम। पतित पावना पूर्ण काम। पतित पावना पूर्ण काम। पतित पावना पूर्ण काम। राम हो जय राम राम हो जय बंधु हो दिन बंधु। 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 राम दास मने करुणा सिंधु। राम दास मने करुणा सिंधु। राम दास मने करुणा सिंधु। राम हो जय राम राम हो जय राम राम हो। राम हो जय राम हो जय रामदास माऊली दया करे। रामदास माऊली। रामदास माऊली दया करे। रामदास माऊली। रामदास माऊली दया करे। रामदास माऊली। रामदास माऊली दया करे।
रामदास माऊली बच्चारागी धेनु जैसी धेनु जैसी देव चलित पाऊली हमारे मन देव चलित पाऊली हमारे मन रामदास माऊली रामदास मदंत पाहु नको त्वरित मदंत पाहु नको त्वरित मदंत पाहु नको त्वरित मदंत पाहु जय रामात्मज तनया बलि करे जय रामात्मज जय रामात्मज जय रामात्मज रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम रघुपति राघव राजा राम राजा रामचंद्र भगवान की जय कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव सुंदरनाथ भगवान की जय महारुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव सद्गुरु ब्रह्मचर्य आनंद ब्रह्माद महाराज की जय जय रघुवीर समर्थ चिधोर भक्ति आवरत देवा है चिधोर आवरत देवा है
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। सर्वांनी जय जयकार करावा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भारत माता की, गो माता की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, छत्रपति शिवाजी महाराज की, महारुद्र हनुमान की जय। जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। हे विले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान। प्रस्तुत या ऑनलाईन प्राप्त सेवेमध्ये चिंतनासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा। महाराज आपल्याला त्या अभंगामध्ये प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतात। भगवंताला प्रिय काय आहे? प्रत्येकाला एक आवड असते, आपल्याला पण आवड आहे। कोणाला खाण्याची आवड, कोणाला कपडे घालण्याची आवड, कोणाला कशाची आवड, कोणाला सिनेमा बघायला जाण्याची आवड। पण आता सगळं बंद आहे लॉकडाऊन मुळे, आवडीला थोडा आवर घातलेला आहे आपण आणि त्याचा एक फायदाही झाला आपल्याला बघा। सरासरीने विचार केला तर अनेक जण जे दवाखान्यामध्ये जात होते, लहान मुलं म्हणा, तरुण म्हणा, सर्दी खोकला झाली की चालले दवाखान्यात, त्या बाहेरच्या न खाल्ल्यामुळे सर्दी पडसूच बंद पडली। म्हणजे किती बाहेरचं खाऊ नये, हे करू नये, ते करू नये, हे जे संस्कार आपल्याला लावून दिले शास्त्रांनी, ऋषीमुनींनी, संतांनी, आपल्या पूर्वजांनी, हे किती व्यापक विचाराने दिले असतील याचा विचार करायला पाहिजे। अशा या ऐहिक सुखाच्या लौकिक आवडीसाठी आपल्याला वेगवेगळ्या आवडी असतातच, पण या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात की भगवंताला काय आवडतं ते आपण केलं पाहिजे। कारण भगवंताला जे आवडतं ते महत्वाचं आहे। त्याला जे आवडतं ते जर केलं तर तो कृपा केल्याशिवाय राहणार नाही। तर त्याला काय आवडतं? त्याला भक्ती आवडते। पण भक्तीचे वेगवेगळे प्रकार आहे, भक्ताचे वेगवेगळे प्रकार। गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू आणि ज्ञानी। भक्तीचे 9 प्रकार भागवतात सांगितलेले आहेत। श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम। 9 प्रकारच्या भक्ती, एक प्रकारच्या 9 प्रकारच्या पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या। अनेक संतांनी एका भक्तीमध्ये ते निपुण आहेत, आपली एक भक्ती त्यांनी दृढ केलेली आहे। श्रवण भक्ती परीक्षित राजाने केली, कीर्तन भक्ती शुकाचार्य नारदांनी केली। अनेक भक्तीमध्ये एक भक्त श्रेष्ठ आहे, परंतु या श्रवण कीर्तन या सर्व भक्तीमध्ये एक भक्ती मात्र फिक्स आहे। कोणती? नामस्मरण भक्ती। अर्जुन सख्य भक्ती करणारा, दास्य भक्ती करणारे हनुमंतर आहे, त्यांनी जरी ती भक्ती केली असेल पण त्यांनी नामस्मरण भक्ती याला अधिक महत्व दिलं। सकल संतांनी नामस्मरणाला कलियुगामध्ये त्या ठिकाणी महत्व दिलेलं आहे। कारण तृतीय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मुखैः द्वापारे परिचर्यायाम कलवतात हरि कीर्तनात। या युगामध्ये, कलियुगामध्ये नामस्मरण भक्तीच आपल्याला तारणार। कलियुगी उद्धार हरीच्या नामे। आपण भक्तीचे प्रकार ऐकले, सर्व झालं, पण या ठिकाणी च हा शब्द तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे। हीच भक्ती भगवंताला प्रिय। कोणती? हेची थोर भक्ती आवडते देवा। सकारात्मक त्या ठिकाणी तेच झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। लोणचं कुठल्या तरी एका विशिष्ट कंपनीचंच च या शब्दासाठी का? तर त्या ठिकाणी विशेषत्व करून त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रभाव दिला की हेच आवडतं भगवंताला। कुठली भक्ती? हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची। भगवंताला आवडणारी भक्ती म्हणजे त्यागाची भक्ती। लक्षात घ्या, जो आपल्या मायेचा त्याग करतो, संसारातल्या मायेचा जो त्याग करतो आणि मग भगवंताचं नामस्मरण इत्यादी सेवा करतो, तो भगवंताला अतिशय प्रिय आहे। सांगितलं नामस्मरण वगैरे सगळं मी करतोय, 13 कोटीचा संकल्प सोडलेला आहे, अशक्य गोष्टी आहे परंतु सोडला। नामस्मरण करताना नामस्मरण भक्ती करतोय, परंतु कर्तव्य कर्म जर करत नसेल
विहित कर्माचा त्याग असेल, निषिद्ध कर्माचा स्वीकार असेल आणि नामस्मरण चालू असेल, सांगितले नामाच्या 10 अपराधापैकी एक आहे. आपण भक्ती करतो का त्याचा अवडंब करतो, किंवा भक्ती करतो का त्या ठिकाणी त्या भक्तीमध्ये दंभ कुठे दडलेला आहे का, याचं चिंतन महत्वाचं आहे. कारण दाखवताना एक आणि असताना एक असे असेल तर ते भगवंताला आवडत नाही. लक्षात घ्या, भक्तीच्या नावाखाली जर आपण दुसरं काही करत असू, समोरून भक्ती करताना दिसते, आतून मात्र कुटील कारस्थान, द्वेष, हे सर्व जर चालू असेल तर त्या भक्तीचे काही उपयोग होत नाही. हो, म्हणून नामाचे 10 अपराध सुद्धा आपल्याला सांगितलेले. संनिंदा असती नाम वैभव कथा स्त्री विशेषयोर भेदधी अश्रद्धा श्रुती शास्त्र दैशिक गिरामं नाम्यर्थवाद भ्रमः नामास्तीति निषिद्ध भक्ति भेदस यागो हि धर्मांतरी नाम शिवस्य च हरे नामापराधादश. नामाचे 10 अपराध सांगत असताना 10 अपराधयुक्त जर नामस्मरण असेल तर ती भक्ती होणार नाही. संनिंदा असती नाम वैभव, संतांची निंदा एकीकडे चालू आहे आणि एकीकडे नामस्मरण, हातामध्ये जप घेतले, माळ घेतले, राम 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 राम, हे शास्त्रामध्ये सांगितलेले. 10 नामाचा अपराध विस्तार करते, परंतु विस्तार भयास्तव या ठिकाणी सांगत नाही. तिथे एकच सांगतो की लौकिक गोष्टीमध्ये आपण बघितलं, व्यवहारामध्ये जर बघितलं, एखादा वाईट वागणारा माणूस आहे आणि तो जर हातात माळ घेऊन जप करत असला तर बाकीचे लोक म्हणतात काय देवाचं नाव घेतो, एकीकडे दारू पितो, एकीकडे शिवाय देतो आणि एकीकडे नाम घेतो. म्हणजे हे सर्वसामान्य माणसाला ज्याप्रमाणे लगेच लक्षात येतं की हे योग्य नाही, शास्त्रामध्ये हे सुद्धा योग्य नाही. आपण म्हणून चालता बोलता धंदा करिता खाता जीविता सुखी होता. समर्थांनी अख्खा समाज दिलाय आपल्याला नामस्मरणासाठी. नामस्मरणे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासते. परंतु या सगळ्याचा विचार शास्त्र विहित कर्माचा त्याग करून करायचं सांगितलेलं नाही. विहित कर्माचा आचरण म्हणजे वेदांनी सांगितलेले जे नियम आहे ते आपण पालन केलेच पाहिजे, तर त्या नामस्मरणाचं फळ. मग ते नाम किती कमी जरी घेतलं तरी चालेल, परंतु आचरण शुद्ध पाहिजे. म्हणून आणि या ठिकाणी अशी कुठली तरी भक्ती एक आत्मसात झाल्यानंतर तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात की हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, मायेवरती पाणी सोडायचे. संकल्प केव्हा करतो आपण? एक वेळेस दान करण्यासाठी संकल्प करतो, किंवा काहीतरी स्वीकारायचं असेल, मला प्राप्त करून घ्यायचं असेल, एखादे काम्य अनुष्ठान प्राप्त करून घ्यायचं असेल, त्याचं फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपण संकल्प करतो. गुरुजींना बोलवतो, मग आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम द्विपद चतुष्पद समेतस्य, सर्व प्रकारचं ऐश्वर्य आपल्याला प्राप्त व्हावं वाटतं. किती? 100 रुपयाच्या सत्यनारायण मध्ये सांगितले. एक तर प्राप्त करायचं असेल तर संकल्प केला जातो, एखाद्या गोष्टीचा त्याग करायचा असेल तर संकल्प केला जातो. त्यागाचा संकल्प संतांनी केलेला आहे. संसारावर पाणी सोडलेलं आहे. संत श्रेष्ठ सद्गुरू प्रल्हाद महाराज साखर खर्डे या गावामध्ये होऊन गेले. महाराजांचं लौकिक त्या ठिकाणी महत्व असं आहे, या मागच्याच वर्षी म्हणजे ह्याच वर्षी 2020 त्या साली महाराजांना गृहदान करून 100 वर्ष पूर्ण झाले. इन्फ्लुएन्झाच्या साथीमध्ये घरातील मुख्य व्यक्ती निघून जातात, 2-2, 3-3 अशुभ घटना घडतात. आणि अशा परिस्थितीच्या वर्ष श्राद्धाच्या पर्वकारावर गुरूंचा उपदेश ऐकला आणि सर्वसंग परित्याग करावा, किंवा सर्वस्वचा त्याग केल्याशिवाय, देहगेह अवस्था मनुष्याची झाल्याशिवाय भगवंत रामराय कृपा करीत नाही. हे सद्गुरूंचे फक्त वाक्य ऐकले आणि त्या जोरावरती सद्गुरूंनी प्रल्हाद महाराजांनी गृहदानाचा संकल्प केला. त्या म्हणायचं संकल्पावी माया संसार, घरदार जमीन जुमला पैसा अडका सोनं नाणं सर्व काही दान करून टाकलं आणि एका वस्त्रानिशी आपल्या कुटुंबासमवेत संपूर्ण देवाचं संपूर्ण सोबत घेतलं, देवाला घेतलं आणि बाहेर पडले. त्याला म्हणायचं संकल्पावी माया संसार. सांगितलं हे सगळ्यांना शक्य आहे का? हे सगळ्यांना शक्य नाहीये. परंतु असा प्रश्न पडेल की महाराजांनी ते केलं, सद्गुरू संत ते करतात, आपणही संसाराचा त्याग करायचा का? सहज प्रश्न पडू शकतो. सांगितलं नाही, संसाराचा त्याग करायचा नाही
तर संसाराच्या मायेचा त्याग करायचा. नावेत असायचं, पण नावेमध्ये जर पाणी गेलं तर काही उपयोग आहे का? तशी समुद्रात नाव असते, पण नावेत पाणी असू नये. त्याप्रमाणे संसारी असावेत, असूनही नसावे. समर्थ म्हणतात, संसार सुखे नैव करावा, काहीतरी परमार्थ करावा, परमार्थ उगाची बुडवावा, हे विहित नोहे. संसाराचा एक अर्थ प्रपंचासारखा, आपण जो बायका, घर, दार, जमीन जुमला, मुलं बाळ, त्यालाही आपण संसार म्हणतो. पण संसाराचा खरा अर्थ संसरंती अस्मिन् भूतानि ती संसार, ते संसरण पावते. लहान बालक आहे ते उद्या तरुण होणार, म्हातारा होणार. तसं आपण लहान होतो, मोठं होत चाललेलो आहे, आपल्यामध्ये काहीतरी बदल घडतोय, याला सुद्धा संसार म्हणतात. आचार्यांनी, शंकराचार्य महाराजांनी संसाराचं स्वरूप आपल्याला सांगितलंय की जन्म मृत्यूचा फेरा हा सुद्धा एक संसार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननम पुनरपि मरणम. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जगदे शयनम, भज गोविंदम भज गोविंदम. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जगदे शयनम, यह संसारे खलु दुस्तारे, कृपया मारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे या संसारामध्ये अडकू नकोस. या संसारातून सुटायचं असेल तर तुला सद्गुरूची कृपा प्राप्त करून घ्यावं लागेल, भक्ती मार्गाचा अवलंब करावा लागेल. संकल्पावी माया संसाराची. आणि असा जो भक्त त्या संसाराच्या मायेचा त्याग करतो, कारण संत काय करतात, मायेच्या डोक्यावरती पाय देतात आणि त्याच्यावरती उभा राहतात. संत ज्या तीरावरती उभा राहतात, दुसऱ्या तीरावरती माया असते. एकच लीला तरले, आवडी म्हणतात, एकच लीला तरले, ते सर्व भावेसी मज भजले, त्या ऐर तिरीच सरले माया जाळ. ती माया त्या संतांना बांधू शकत नाही. आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला मायेचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपण संतांची कास धरली पाहिजे आणि आपला भक्ती मार्ग त्यांच्याकडून सुलभ करून घेतला पाहिजे. म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. अनेक संतांनी संसारात राहिले, परंतु आपला परमार्थ पूर्ण केलेला आहे. नाथांचं चरित्र घ्या, परिपूर्ण असा गृहस्थाश्रम त्यांनी केला आणि अनेकांचा उद्धार सुद्धा नाथांनी केलेला आहे. समर्थांनी सर्व जगाचा संस्कार केला. विवाह करावा लागतं संसारासाठी, एवढंच मर्यादित नाही. अनेक सत्पुरुषांनी आपल्या भक्ताकरवी या जगाचा संसार सुलभ करण्याचा प्रयत्न केला. लक्षात, भक्तावरती अनेक कृपा केलेली आहे. असा कोणी तो जर भक्त असेल तर मग त्याच्यासाठी बुडतो चरण. ठेविले अनंत तैसेचे राहत, चक्र सूर्याने समजला. पण त्याला सर्वस्व भगवंताला अर्पण केल्यानंतर त्याला वेगळं काही कमवायची गरज राहत नाही. मग पुढे कमवून आणायची गरज राहत नाही. कारण अन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याचा योगक्षेम भगवंत चालवतो. लक्षात घ्या. आपणही कीर्तनामध्ये हे सांगत राहतो. कीर्तनकार, प्रवचनकार मोठ्या बळाईने सांगतो आपण. मग खरेच अशी जर परिस्थिती झाली तर आपण काय करतो? जो अनन्य भक्त आहे, लक्षात घ्या, मग कितीही लॉकडाऊन येऊ द्या, त्याचा चरितार्थ भगवंत चालवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. कीर्तनकार, प्रवचनकारावर तर शंका पडायलाच नको की माझं कसं होईल, कधी लॉकडाऊन संपल. सांगितलं, परेशानी सगळ्यांचीच होती.
परंतु तो उपाशी मात्र निश्चितच ठेवणार नाही. ही सुद्धा निष्ठा आपल्याला भगवंताबद्दल पाहिजे. अशी संकल्पावी माया. एवढंच आपल्याला शक्य नसेल, थोडं तरी आपण त्यात लावलं त्या ठिकाणी आचरणात आणता येईल त्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण जगामध्ये माझं काहीच नाही, सर्व तो देणार आहे, लक्षात घ्या. पण त्याच्यातही आपण आपला अहंकार आपला सोडत नाही. अनेक गरीब लोक आहेत, त्यांना अन्नधान्याची वगैरे गरज पडते, गरज आहे. 3 वर्गाचे लोक समाजामध्ये आहेत. अतिशय गरीब आहेत, एक मध्यम आहे आणि एक श्रीमंत आहे. श्रीमंत आणि मध्यम यांना थोडी अडचण निर्माण होत नाही, पण जे अतिशय गरीब आहे, ज्यांनी काम करून काम केल्याशिवाय ज्यांचं पोट भरत नाही, अशांची अवस्था खूपच अवघड आहे, लक्षात घ्या. अशांना जर कोणी मदत केली तर त्यांची मदत त्यांनी घेतली पाहिजे. त्यात काही कमी संकोच त्या ठिकाणी असू नये. पहिल्या काळामध्ये एक माधुकरी मागितल्या जायची, आता शिष्यवृत्ती आहे, त्यात काही कमीपणा आहे का? नाही. असं कोणी काही दिलं तर घ्यावं, त्यात काही संकोच नाही. पण असा एक वर्ग आहे की मी देतो म्हणून हा आज जीवू शकला, किंवा माझ्यामुळे हा आज व्यवस्थित स्थितीवरती आहे, असं जर वाटलं तर त्या ठिकाणी थोडा अहंकार निर्माण होतो, दंभ निर्माण होतो. असं जर झाले तर तो केला संकल्प, त्या गोष्टीचा त्याग हा भगवंताला आवडत नाही, लक्षात घ्या. तेच आता मागच्या महिन्यात बघितलं, पावशेर साखर द्यायची आणि 10 फोटो काढायचे, म्हणजे त्या घेणाऱ्याला किती वाईट वाटत. द्यायचं, उजव्या हाताचं दिलेला डाव्या हाताला कळू नये, अशा प्रकारचं दान असावं, लक्षात घ्या. सगळे सुज्ञ आहे मी सांगण्यासाठी त्या ठिकाणी हे योग्य नाही, परंतु परिस्थितीची सांगितली कलियुगातली ते सांगावंच वाटलं म्हणून बोललो या ठिकाणी. संकल्पावी माया, त्याग करायचा आहे, तो निस्वार्थ असला पाहिजे. आणि कुठली भक्ती प्रिय आहे हे तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात आणि ते सांगतात की हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया. संसाराची कुठलीही भक्ती करा, पण निष्काम भक्ती असेल तरच भगवंताला ती भक्ती प्रिय आहे. त्यात स्वार्थ असेल तर भगवंताला ती प्रिय नाही आहे. लोक देवाला फसवायला बसले महाराज. अजूनही पेटीमध्ये खोटे पैसे पडतात देवाचे. त्या अर्थ मी देवाला फसवलं, पण देवाला फसवलं नाही. देव आपल्याला आपल्या ठकाचा महा ठेके, लक्षात घ्या. बसमध्ये बसल्यानंतर एका त्याचा पेपर घेतला वाचायला, आणि तो पेपर वाचता वाचता तो शेजारचा व्यक्ती हसू लागला. काय झालं काका? नाही, पेपर विकत घेतला म्हणे, गाडी निघताना घेतला, आणि ज्याने विकला त्याला खोटे पैसे दिले म्हणे. कोणाला कशाचा आनंद आहे महाराज? 10-5 मिनिटं झाली, गाडी पुढे गेली असं, आणि मी बघितलं काका तुम्हाला पेपर दिला त्याने, परंतु 4 दिवसापूर्वीच दिला. कोणी कोणाला फसवलं? आपल्याला वाटतं आपण देवाला फसवलं, पण आपण फसलेलं असतं, लक्षात घ्या. आपणच फसलेलं असतं. आपल्याला फसायचंय का आपला उद्धार करून घ्यायचा आहे, की आपल्याला भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यायची, हे आपण आपल्या ठरवायचं. म्हणून ठेविले अनंत तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जो भक्त असो त्याने जसा ठेवलं तसं राहायचं सांगितलेले. आज आपण घरातच आहे, सुखी आहोत. किराणा किती लागतो? सगळ्याचं गणित काढलं तर खूप कमी पैसे लागते जगायला. पण आपली चेन आपण एवढी वाढवून घेतलेली आहे, चैनीच्या गोष्टी ऑनलाईन, हे मागव, ऑनलाईन ते मागव, खाण्यापिण्याचं सुद्धा मागवायला लागलो आपण. आज हे सगळंच बंद पडलं. कमी पैशातही संसार चालू शकतो. ठेविले आनंद याचा अर्थ बिना कपड्याचा राहायचं असंही नाही घ्यायचं बरं का. नाही, आधी विद्वान लोक सांगितले आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. समाधान मानलं तरच सुख आहे. ते आज किती काही श्रीमंत लोक आहेत, समाधान नाही महाराज. वैदिक धर्म आपल्याला अध्यात्म, संतांची संस्कृती, संतांचं काव्य आपल्याला अध्यात्म शिकवतो, आणि एकांतातही जीवनाचं चरित्र कसं घडवता येईल हे सुद्धा शिकवतो, लक्षात घ्या. इतर देशामध्ये एकांतात मनुष्य राहू शकत नाही. एक श्रीमंत इटलीचा व्यक्ती आहे, घरातील सर्व लोक जातात, हा मात्र दहाव्यामध्ये येऊन उडी मारतो आणि आपला प्राण देऊन टाकतो. श्रीमंत व्यक्ती आहे, पण प्राण दिला का? अध्यात्माची जोड नाही मानायची. जिथं अध्यात्माची जोड आहे तो माणूस कधी निराश होत नाही, हे आपण जाणलं. ठेविले आनंद समाधानी असावं. वाहिऱ्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. हे सगळे संचिताचे, प्रारब्ध क्रियमान संचित.
ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रारब्धाला प्राप्त होतात हे लक्षात घेतलं पाहिजे. जे घडायचं ते घडणार आहे, त्याला आपण काहीच करू शकत नाही. किती प्रयत्न केला तर आज आपल्याला शोधूनही सुद्धा लस सापडत नाहीये. सापडेल तेव्हा चांगलंच आहे, परंतु आज प्रयत्न सोडायचे नाही आपल्याला. परंतु प्रयत्न करता करता आपल्या नशिबात आहे, नशिबात असावं, आपल्या काही गोष्टी प्रारब्धात आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. तुका म्हणे घालू तयावरी भार, पाहू हा संसार देवाचा आहे. आपण सर्व काही करतो आज, खरंच आपण या ठिकाणी काही करतोय याचा मात्र आपल्याला अभिमान होऊ नये हेच आपल्याला संतांना सुचवायचंय. ते सुचवतात की मी हे करतो, ही जी भावना आपली दृढ होत चाललेली आहे. तू करता तू नाहीस, तू निमित्त मात्र आहे हे मात्र आपल्याला त्या ठिकाणी जाणायचं. तुका म्हणे घालू तयावरी भार. कृष्णाने सांगितलं कर्णाला या ठिकाणी सुवर्णाचा डोंगर आहे, हा सर्व तुला दान करायचा. आधी अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुन हे सगळं दान करून टाक. अर्जुन बसला रांग लावत. जशी रांग लागती, आज 2-4 दिवस बघितलं आपण काय रांगा लागल्या 2-2 किलोमीटर पर्यंत. अशी एक रांग लागली, पिशवी घेऊन यावं, त्यात सोनं टाकावं, सगळ्यांनी पुढे घेऊन जावं, त्याला टोपलं काढावं अर्जुनाने. पण ती खाण आहे ती काही संपणारी नव्हती. संपणं. कृष्ण सांगितलं बाजूला सरक. कर्णाला बोलवलं, कर्णा ही टेकडी जी आहे, डोंगर जो आहे सुवर्णाचा, तुला दान करायचं. त्याने आपल्याकडे त्या ठिकाणी मोठेपणा घेतलाच नाही. लोकांना सांगितलं गावकऱ्यांना, तुम्हाला जेवढं सोनं लागतं तेवढं घेऊन जा, आणि निघून गेला. राजाने प्रधानाला सांगितलं गावातल्या लोकांना कोरोनामुळे धान्य वाटप करायचं. त्याला सांगितलं खालच्या शिपायाला. आता शिपाई मात्र मोठा टेटर होता. त्याला वाटलं माझ्याच घरचे 5 किलो घरी 5 किलो लोकांना दिलं. कोणी होतं? राजाने दिलं होतं. आणि त्यातून मोठेपणा पण कमवू लागला आणि भ्रष्टाचारही करू लागला. हे मात्र योग्य नाही. तुकाराम महाराजांना तेच सांगायचं की भगवंत करणार आहे. आपण जो कर्तेपणाचा भार आपल्यावरती घेतो त्याचा त्रास आपल्याला आहे. तो भार घेऊ नका आणि तो भार भगवंत ठिकाणी भगवंतावरती सोपवा, तरच आपली या ठिकाणी भक्ती पूर्ण होईल. तुका म्हणे घालू तयावरी भार, पाहू हा संसार देवा पाहिजे. आज संकल्प बी माया. जो संकल्प करतायत एवढा मोठा संकल्प आहे आज लक्षात घ्या. जे पोलीस दलामध्ये कार्य करत आहेत, जे डॉक्टर आहेत, नर्स आहेत, जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सर्व काम करतायत, जिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत सर्वजण काम करत आहेत. आज प्रत्यक्ष रुग्ण जवळ जाऊन जे कार्य करतायत, आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांचं कार्य चालू आहे त्यांच्या सरस त्या कार्याला खरोखरच आपण त्या ठिकाणी वंदन केलं पाहिजे. कारण आपल्या जीवावर उदार होऊन ते कार्य करतायत. साधी गोष्ट नाही ही त्यांची एक भक्ती. लक्षात घ्या, हीच भक्ती क्रांतिकारकांनी केली, हीच भक्ती संतांनी केलेली आहे. आपल्याला यातून काय करता येईल आपण आपला आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. आपण सर्व सुज्ञ आहात. झालीस या ठिकाणी पूर्व रंगाला विराम देऊ आणि क्षणामध्येच उत्तर रंगाला सुरुवात करू. भक्ती आवडतो भेगा, भक्ती आवडतो देवा. संकल्पाभिमाया संसाराची, संकल्पाभिमाया संसाराची, संकल्पाभिमाया संसारा, संकल्पाभिमाया संसाराची, घोर भक्ती आवडते देवा. तुका म्हणे घालू तया भरी भाग,
भाव येते देवा. सर्व जे प्रत्यक्ष ऑनलाईन आहेत त्यांनी सुद्धा हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचे. जे तक्क्यावर टेकून बसले असतील ते थोडे आपले मान ताट करायची, पाठ ताट करायची आहे आणि भजनाचा आनंद ऑनलाईन पण घ्यायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजाधिराज रामचंद्र हनुमान सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर रघुनाथ. सद्गुरुनाथ महाराज की जय. वीस मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. काय तुम्हा सांगावे कळेना कुणाला. काय तुम्हा सांगावे, काय तुम्हा सांगावे. धगना 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 धग. काय तुम्हा सांगावे कळेना कुणाला. काय तुम्हा सांगावे. बायको तरी नवऱ्याचं भांडण सुरू झालंय. काय तुम्हाला सांगावं. अहो घरामध्ये अन्नाचा कण नाही, एवढं दारिद्र्य आलंय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कसं समजत नाही. अहो चार घरी जावं, कामं करावीत आणि काहीतरी कमवून आणावं. बायकोने सांगितलं अगं काय करू. परचक्र आलं होतं, त्यात सर्व यजमान लोक होते. आपलं यजमान ते सोडून बरगवी उपजीविकेसाठी निघून गेले. मला नित्याची काही पूजा होती ती पण आता नाहीये आणि धर्माचं आचरण करून पैसे कमवायची सवय लागली. अधर्म करून नाही कमवता येत. अधर्म करून नाही कमवता येत. आपण घरातली 4-5 जणांची पोटी कशी भरतील. मी 4 घरची कामं कशी तरी करते म्हणून पोटाला गोळाभर अन्न तरी मिळतंय. कडाक्याचं भांडण सुरू झाले. अहो दारिद्र्य आले मन मिळेन काही. कैसे जगावे धनमान नाही. त्याला दारिद्र्य येतं का, त्याला कसल्याही प्रकारचा मान मिळत नाही. लक्षात घ्या. लोक त्याचा विरोध करतात, तिरस्कार करतात, नाक मुरडतात. चिंता तयाच्या हृदयासी जाई. जनता तयाची करती टवाळी. अशी परिस्थिती होती. कोण हा एकनाथ नावाचा ब्राह्मण निरक्षर. मुंगी पैठणचा एकनाथ नावाचा ब्राह्मण. एकनाथ महाराज वेगळे बरं का. समर्थ कालीन एकनाथ ब्राह्मण हा राग आला बायकोच्या बोलल्याचा. ताड 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 करत घराच्या बाहेर निघाला. आता जातो, घरात येतच नाही म्हणे लोक. जा कुठे जाणार मला माहिती म्हणे. सकाळी जातो संध्याकाळी येताना वापस नेहमीप्रमाणे. दुपार झाली, संध्याकाळ झाली, पतिराज घरी नाही आले. रात्र निघून गेली. रडून रडून बायकोची डोळे लाल झाली. कशाला बोलली असं. नेहमीच भांडण होतं पण अशी कधी निघून जात. उगाच बोलली. बोलल्यानंतर कळतं माझं उगाच बोलले. जास्त बोलले तर बरं झालं. आता गेला निघून त्याचं काय.
आता इतकीच परिस्थिती लक्षात घ्या. आज घरात जर कमी असेल धनधान्य तर त्या पतिराजाला समजावून घ्या, लक्षात घ्या. जी संकटाचे काही जी स्त्री आपल्या पतीच्या पाठीशी असते तीच खरी पतिव्रता आहे, लक्षात घ्या. ऐश्वर्यामध्ये, धनधान्यामध्ये, पैशा ऐकामध्ये कुणी मदत करतात, पण जे संकटकाळी मदत करतात, सहाय्य करतात, तीच खरी पत्नी घराची. पहिले 1 तारीख आली का आनंद वाटायचा, खुश आहे जमाना, आज 1 तारीख. कारण 1 तारखेला पगार व्हायचा. 31-30 तारीख आली की पगार संपत आलेला असायचा. 1 तारखेला चहा करता का, चहा सोबत पोहे, शिरा, सगळं टामटूम. नंतरचे 10 ते 20 थोडं मध्यम, आणि 20 ते 30 सामसूम. मग चहा जरी मागितला तर थांबा ना, चुलीमध्ये माझे काय हातपाय, नको नको ती भाषा कानाला खूप अवघड. महाराज लोकांचं काही वेगळं नाही. कीर्तनाचं पाकिट आलं तर ठीक आहे. आता सांगितलं मी ऑनलाईन कीर्तन करणार आहे, ते किती भेटणार आहे, म्हणजे भेटायचं काय, त्यात सगळीकडे भेटलंच पाहिजे काय, कुठेतरी निस्वार्थपणा असावं. असं दिवस निघून गेला, रात्र निघून गेली, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, माणूस परत आला नाही. घरामध्ये 2 म्हातारी माणसं होती, 2 मुलं होती. त्यांच्यासाठी तिने शेजार पाजारी काही कामं करावं, कोणाचा स्वयंपाक करून द्यावा, कोणाची भांडी घासावी, नको पण ती कामं करावी. आणि परंतु धर्माचं आचरण करून ती कामं चालू होती. कुठे अधर्मानं पैसा कमवत होती, पोट्यापर्यंत कुळाभर अन्न ती मिळवत होती, आणि आपल्या सासू सासऱ्यांना, आपल्या मुलांना सांभाळत होती. ब्राह्मण दर मुक्काम करत निघाला, आणि फिरता जावा, प्रत्येक गावात जावा, कुठे सत्यनारायण पूजा, अभिषेक करावा, काहीतरी धर्म कार्य करावा. 2 पैसे मिळेल ते गोळा करत पुढे चालला. निघाला कुठून? मुंगी पैठण मराठवाड्यातून निघाला. त्याला माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात जास्त पैसा आहे, त्या दिशेला निघाला. तिकडे श्रीमंत लोक राहतात, काहीतरी मिळेल आपल्याला. आणि बऱ्याच लांब गेल्यानंतर लक्षात आलं, कीर्ती कानावरती ऐकली, समर्थ रामदास स्वामींची, सांगितलं शिवाजी महाराजांची गुरु आहे, त्यांचा जर आशीर्वाद मिळाला तर 2-3 एकर जमीन जरी मिळाली तर खूप झाला आपल्याला, बायका मुलांना इकडेच बोलावून घेऊ. समर्थांची कीर्ती कानानं ऐकली होती. कशी होती समर्थांची कीर्ती? निस्पृह उदात्त वृत्ती, वैराग्याची प्रभा प्रगट झाली. श्री रामदास स्वामी संसारी नीती धर्म बलशाली. निष्पृह होते, समर्थांच्या चरणी सर्वस्व राज्य अर्पण करूनही त्याचा त्याग, त्याचा स्वीकार केला नाही. हे राज्य म्हणजे श्रींचे, रामाचं राज्य, भगवंताचं राज्य समजून तुम्ही करा, असा आदेश देणारी समर्थ रामदास. सांगितलं त्यांचं दर्शन घेतलं तर काहीतरी मिळेल. 2 मन असते व्यक्तीला, वाटलं काही नाही मिळालं तर दर्शन तर होईल, आणि थोडंफार जर काही दानात मिळालं तर आपलं प्रपंच धकून जाईल. 2 बुद्धीनं तो भेटण्याच्या दिशेने निघाला. त्या दिशेने पश्चिम महाराष्ट्रामध्ये चाफळ गावी येऊन पोहोचला. तिथले एका पुजाऱ्याला विचारलं, तर रामदास स्वामी महाराज सांगितले सध्या रामघळीकडे गेलेले आहेत चिंतनासाठी, धर्म कार्यासाठी. कधी येतील आम्हाला सांगता येणार नाही, आपण थांबावं, मुक्काम करावा, ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुमची भेट घालून देऊ. सांगितलं किती वेळ थांबावं लागेल ते सांगता येत नाही. आणि 2 दिवस थांबले. नित्यक्रम बघितला त्या ठिकाणी. सकाळी काकड आरती व्हावी, काकड आरतीपासून तर शेजारतीपर्यंत सर्व कार्यक्रम त्या ब्राह्मणाने बघितले. आनंद वाटला. तितक्यात कल्याण स्वामी आले, बलदंड शरीर यष्टी, ते जे पुंज चेहरा, वाटलं हेच समर्थ आहे. सांगितलं हे समर्थ नाही, हे त्यांचे शिष्य. म्हणजे शिष्य एवढे मोठे तेजस्वी तर गुरु कसे असतील. आज गुरुवार आहे म्हणून गुरुची चिंता करण्याचा प्रयत्न. सांगितलं तुम्हाला समर्थांचं दर्शन घ्यायचंय, कोण घ्यायचंय, चला माझ्यासोबत. आणि निघाले. सकाळी काकड आरती झाली,
लोण्याचा प्रसाद हातावरती घेतला आणि कल्याण स्वामीच्या पाठीमागे एकनाथ नावाचे ब्राह्मण गृहस्थ निघाले. दर मुक्काम चालण्याचा वेग असा आहे कल्याण स्वामीचा, जप जप जप. त्यांना पळावं लागायला लागलं. बराच वेळ चालून झाला. सकाळी 7-8 वाजता निघाले असतील. माध्यान्ह होण्याची वेळ आली. भूक लागली, पोटात कावळं ओरडायला लागले. पण सांगणार कोणाला? सांगितलं अहो जवळचे, चला लवकर लवकर. आणि लांबूनच एक समर्थांची मूर्ती त्या ब्राह्मणाने बघितलं. कल्याण स्वामींनी दाखवलं, बघा ते आमचे सद्गुरू महाराज. लांबून बघितलं, काय मूर्ती होती समर्थांची. थोडक्यात शब्दात वर्णन करायचं असेल तर समर्थ कशी दिसत होते? भव्य रूप, भव्य रूप ते सुंदर दिसते. भव्य कपाळी गंधलाल, मस्तकावरी केश शोभती, छातीवर दुधारी तुळशी माला शोभती, दंडावर ही माला दिसते. तेज अलोक्य मुखावरती, राम नाम ते मुखावरती. काखेर मध्ये झोळी घेती, पाय पातुका चक्कर करते. ऐशी मूर्ती दुर्ड पाहिली, आनंदाला कुठे उमाळी, आनंदाला कुठे उमाळी, आनंदाला कुठे उमाळी. भव्य मूर्ती भगवंत समर्थांची बघितली आणि धावतच गेला तो ब्राह्मण आणि चरणाशी लोटांगण घेतलंय. आपल्या अश्रूने समर्थांच्या चरणावरती अभिषेक केला. महाराज, मनामध्ये एक इच्छा धरून आलो होतो अशा साधूच्या संगतीत जावं आणि काहीतरी मिळावं म्हणून, पण ती इच्छाच नाही. आपलं दर्शन झालं, धन्य झालं. समर्थांनी उठून उभं केलं, हृदयाशी धरलं, विचारपूस केली, कुठून आलात? सांगितलं आता माध्यान्ह झालं, जेवायची व्यवस्था आहे, आपण रामरायाचा प्रसाद घ्यावा. आणि आपल्या जवळ बसून घेतलं, जेवायला बसवलं. तुम्ही म्हणता इतक्या लवकर कसं बसवलं? 6 वाजायला लागले म्हणून बस. जेवायला बसणार. शिष्यांनी स्वयंपाक तयार केलेला आहे. 4-5 बहुगुणी असतील, पातेले असतील, त्याच्यामध्ये स्वयंपाक केलेला आहे. आता वाढणार तितक्यात 60 ब्राह्मण आले. कर्नाटक तेलंगी ब्राह्मण. पाडे पाने वाढा म्हणता आले तर विप्र 60 अतिथी. म्हणती राजा पुरचे प्रसाद मिळता असे आम्हा तृप्ती. तुमचा प्रसाद मिळाला आनंद वाटेल. समर्थांच्या ठिकाणी कोणी उपाशी राहत नव्हतं, लक्षात घ्या. कोणी आलं तर त्याला भोजन केल्याशिवाय पाठवत नव्हते समर्थ. हा ब्राह्मण विचार करतो, माध्यान्ह झाली, नैवेद्य आरती झाली, एवढा स्वयंपाक केलेला आहे, 60 ब्राह्मण जेवायला आले आणि सर्वांना वाढण्याची आज्ञा केलेली आहे. कुठेही थांबा नाही, अजून कुकर लावायचंय आणि थोडी भाजी वाढवायची आहे, कणिक वाढवायची, तेच सांगितलं नाही. लगेच वाढायचं सांगितलं. शिष्यांनी विचार न करता भरा 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 पत्रावळी मांडल्या. पत्रावळी मांडल्या आणि आता ब्राह्मण विचार करतात की आता 2-2 शीता आपल्या वाट्याला येतील, आता काही पोट भरत नाही म्हणे आपलं. काय खाऊ, जे मिळेल ते खाऊ, जाऊ पुढे. आणि आतापर्यंत ब्राह्मणांनी बरीचशी संपत्ती आपल्या जवळ गोळा केली होती. आपल्या कमरेला एक पिशवी असायची पहिले काळामध्ये, त्याला पळशी म्हणतात, पळशी. आणि त्याच्यामध्ये बरेचसे सोन्याचे होन तयार केले, ठेवलेले होते. पण हा आश्चर्य बघतोय, पत्रावळीमध्ये एवढं भरगच्च अन्न वाढलं गेलं, त्यांच्या ठिकाणी अन्नपूर्ण प्रसन्न तिथे काय कमी हो. आणि भरगच्च अन्नाचं त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. आणि सुंदर अन्नाची वाढ झाल्यानंतर संकल्प झाला आणि वदिनी कवल घेता हा श्लोकही झाला. सर्वजण जेवायला बसलाय. जेवण बसायच्या समर्थांनी एक ब्राह्मणाकडे बघितलं आणि अहो थांबा म्हणून 2 मिनिटं, अहो सगळ्यांना दक्षिणा देऊन म्हणे. ब्राह्मण आले एवढे आणि दक्षिणा देण्यासाठी म्हणून समर्थांनी ब्राह्मणाकडे बघितलं की आपल्या पिशवीमध्ये जे 61 होण आहे सुवर्णाचे, ते देता का? तुम्हाला नंतर देऊन टाकता येईल. त्यांनी मग विचार केला, कोणाला सांगितलं नाही, यांना कळालं कसं? बरं न द्यावं तर पुन्हा जादून काढून घेतलं तर करता का? म्हणून आपल्या पिशवीतले पैसे ते होण, सुवर्णाचे होण देऊन टाकले. एक होण 10-10 ग्रॅमचा होता, लक्षात घ्या. आता काय ग्रॅम चालू आहे सध्या? घरी गेल्यावर निवांत वेळेमध्ये कीर्तन संपल्यावर त्याचा हिशोब आपण नंतर लावूया.
पण एवढी दक्षिणा 61 होऊन त्यांनी काढले, समर्थांच्या हातात दिली. समर्थांनी प्रत्येक ब्राह्मणाला दक्षिणा दिली, नमस्कार केला. ब्राह्मण जेवण तृप्त झाले, निघून गेले. त्यांचंही जेवण झालं. काय भटजी बुवा व्यवस्थित झालं जेवण? हो म्हणे, एकदम छान. आता यांना विचार पडला की 61 होऊन दिले, ते वापस कधी होते? झाला असेल तर मग आता आराम करू. थोडा आराम झाला, वामकुक्षी झाली. आणि समर्थ म्हणतात, तुम्हाला काही गडबड असेल तर तुम्ही जा घरी, मलाही थोडी गडबड आहे. पण चर्चाच नाही कशाची, वापस देण्याची. हा विचार करतो, मागावं तर शिवाजी महाराजांचे गुरु, पण न मागावं तर प्रश्न काय करावं, प्रश्न पडला. पण काहीच बोलू शकला नाही. समर्थांनी घोड्यावरती समर्थ विराजमान झाले आणि आपल्या कार्याला निघून गेले कल्याण स्वामी समवेत. हा विचार करतो की कुठं बुद्धी सुटली आणि इकडे आलो. वाटलं काय होतं, अशा साधूच्या दर्शनासी जावे, अशा साधूच्या दर्शनासी अशा साधूच्या दर्शनासी एकनाथाच्या मनीत भावे, एकनाथाच्या मनीत दर्शनाने जळतील पापराशी, दर्शनाने जळतील पापराशी. आशीर्वादे मुक्तताया भवानी, श्री आशीर्वादे मुक्तताया भवानी, श्री आशीर्वादे मुक्तताया भवानी. काहीतरी आशीर्वाद मिळेल असं वाटलं होतं, काहीतरी धनसंपत्ती मिळेल, परंतु जे होतं तेही गेलं. तेलही गेले, तुपही गेले, हाती राहिले. कुठे बुद्धी सुद्धा इथे आलो म्हणे. आणि मग आपल्या घराच्या दिशेने निघाला. मनामध्ये विचार करू लागला, संत बिंत काही खरं नसतं म्हणे. डोंगर हे दुरूनच चांगले दिसतात, जवळून त्याकडे बघू नये, त्याच्या जवळ जाऊ नये. आणि मग मनाचा एकदा विवेकाचा बंधारा फुटला की माणूस काय काय विचार करेल सांगतो. नको नको ते मनामध्ये विकल्प येऊ लागले, नको नको ते शंका येऊ लागला. कशाचं संत, कशाचं काय, नुसती भगवी वस्त्र घालून कुठे संत होत? मग काय विचारायला सोय नाही. माणूस विचार करायला लागला तर काही विचार. 1-2 दिवस झाले, संध्याकाळची वेळ झाली. एका जंगलामध्ये अडकला. 2-4 चोर आले, दरोडेखोर आले, पकडले. जरा ए ब्राह्मणा, तुझ्या जवळ काय म्हणे? माझं काय? आपली पिशवी होती, उलटी केली, पळी पेला, संध्यापत्र थोडा शिळा मिळाला. त्याच्याकडे काही नाही म्हणे, याच्यासमोर. हा खाली बसतोय, विचार करतो, खरं जर समर्थांनी जर पैसे घेतले नसते आज, तर यांनी निश्चितच घेतले असते. किती त्यांना वाईट म्हणून आज माझे पैसे गेले असते, पण जीव पण गेला असता. पण माझं नशीबच फुटतंय. दारिद्र्य आलं, पैसे कमवले, पण ते माझ्या नशिबात नाही. कुठून बुद्धी सुचली आणि तिकडे गेलो दर्शनाला. पुन्हा विवेकाचा बंधारा फुटलेला. चालता 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 निघालेला. कथा खूप मोठी, 2-4 दिवस एखादा सांगण्यास, परंतु 20 मिनिटात बसवायची. आपल्या घराच्या दिशेने निघालेले. विचार करतो की जसं भांडण करून घराच्या बाहेर निघालो, पुन्हा जर घरी गेलो ना आणि बायकोनं विचारलं, अहो माझ्यासाठी काय आणलं, काय काय सांगू तिला मी, कोणत्या तोंडाने मी घरी जाऊ? सारख्या अश्रूचे अश्रुपान डोळ्यात होते. निघालेला आहे ब्राह्मण. आता संध्याकाळी घरी जावं असं वाटतं. संध्याकाळच्या वेळेस म्हणजे अंधारात जर पुन्हा भांडण झालं तर पुन्हाच वापस निघायचं. आणि मग मला जीव हा नकोसा झालाय, जीवाचं काहीतरी करून टाकायचं. संध्याकाळ झाली तर काय महाराज, दिवे लागण्याची वेळ. प्रसन्न वातावरण त्या गावातील. अंगण झाडून घेतलं, इस्त्रा टाकलेला आहे. रांगोळी घातली संध्याकाळच्या वेळेस, तसं दिवाळीला आपण संध्याकाळी तयारी करतो. रांगोळी घातली, रंगीत रांगोळी. हातामध्ये
औक्षणाचं तार तयारच केलेलं होतं. सुंदर अशी नऊवार साडी घातली होती, नाकामध्ये नथ घातली होती ब्राह्मण महाशयांच्या पत्नीने. आणि संध्याकाळी ब्राह्मण घरात येणार हे जणू काही तिला माहितीच होतं. तसा मेसेज फोनच आला होता किंवा मेसेज आला होता. तो आश्चर्य करतो, अगं हे कोणासाठी? सांगितलं, स्वामी तुमच्यासाठीच. मी येणार तुला माहिती होतं? हो माहिती होतं. काय फेसबुकला बातमी नाही, व्हॉट्सअपला नाही, ईमेल नाही, काही नाही. माहिती झालं कसं? हे एवढं बरजारी वस्त्र वगैरे वगैरे काय तुम्हीच आमची थट्टा करता स्वामी. 2 वर्ष झाले तुम्ही निघून गेलात. आमचं जीवन कसं झालं आमची आम्हाला माहित. सकाळच्या वेळेस स्वयंपाक करत असताना एक साधू महाराज आले. त्यांनी आवाज दिला, जय जय रघुवीर समर्थ. गर्जना ऐकली. भिक्षा घालण्यासाठी सुपामध्ये धान्य आणलं आणि त्या साधूंनी सांगितलं की बाई साहेब, तुमचे पतीला संध्याकाळी घरी येणार आहेत, तुमची अमानत दिली होती मला हे सांभाळण्यासाठी, त्यांनी की घ्या आणि भिक्षा घाला. भिक्षा घेतली, ती पिशवी हातात दिली. यांनी घरात जाऊन ती पिशवी बघितली, आतमध्ये सोन्याची होन बघितले. पटकन खाली ठेवली, धावत गेली. कोणी दिली म्हणून त्यांना घरात तरी बोलवावं, पण स्वामी महाराज निघून गेले. काय साधून पिशवी आणून दिली? कशी होती दिसायला? कोण होत? आणि त्या माऊलीने वर्णन केलं, ज्या साधूंनी आणून दिला ते दिसायला कसे होते? भव्य रूप, भव्य रूपाति सुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा. भक्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. समर्थांचं वर्णन तिच्या मुखातून ऐकलं. हे तर साक्षात समर्थ आहे. समर्थ आले, पण कसे आले? लक्षात आलं, संतांना सत्पुरुषांना कुठे जाण्यासाठी काहीही वेळ लागत नाही. माझं कल्याण व्हावं, माझा जीव वाचावा, दरोडे खोऱ्यापासून माझं धन आणि माझा जीव वाचावा म्हणून समर्थांनी माझं रक्षण केलं, माझं धनाचं रक्षण केलं. ब्राह्मणाला आपली चूक कळालेली. ब्राह्मणाला आपली चूक, मी माझ्या मुखाने नको नको ते शिव्या त्या सत्पुरुषाला दिल्या. माझ्यासारख्या पाप्याला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. स्वामी मला माफ कर. माझ्यासारखा पापी या जगामध्ये दुसरा कोणी नसतो. आपल्यावरती दूषण आपण खरी संत नाही असं सारखं म्हटलं. आपण भोंदू आहात, आपण फसले आहात हे मनामध्ये सातत्याने माझे रोज चिंतन झालं. पण माझे तुम्ही कल्याण करणारे निघाले. माझा अपराध झाला, हा अपराध कुठेही क्षमा न होणार आहे. महाराज मला क्षमा करा. का हो फोडला? पत्नीला समजत नव्हतं, झालं काय? अहो काय झालं सांगा ना मला. काय अडताय तुम्ही? सांगतो, सगळं सांगतो. ब्राह्मणाने सर्व सांगितलं. समर्थ रामदास स्वामींची कृपा कशी झाली? समर्थांची ती पिशवी, दिलेली पिशवी ज्यावेळेस उघडली, त्यामध्ये किती होण असावेत हो. एकनाथ ब्राह्मणाच्या कमरेला एक दक्षिणा म्हणून एक होण मिळाला होता. 61 होण समर्थांना दिले होते. समर्थांनी ब्राह्मणाला दुप्पट होऊन दिले, 122 होऊन दिले. लक्षात घ्या. शास्त्र असं आहे, ब्राह्मणाची दक्षिणा जर द्यायची राहिली आणि एखादा व्यतिपात जर मध्ये गेला तर दक्षिणा दुप्पट द्यावी लागते. लक्षात घ्या. दुप्पट झाल्यानंतर पुन्हा व्यतिपात गेला तर त्याच्या दुप्पट, अशी अवस्था आहे. समर्थांच्या काळात त्यावेळेस व्यतिपात गेला असता. 122 होण सुवर्णाचे म्हणजे काय? समर्थांनी परीक्षा बघितली होती. लक्षात घ्या. क्षणभर आपण संतांची संगती केली आणि आपला मायापाश सोडून क्षणभर भक्ती केली तर भगवंत सद्गुरु कृपा केल्याशिवाय राहते. लक्षात. लौकिक गोष्टी प्राप्त होण्यासाठी, धनवैभव प्राप्त होण्यासाठी
की माया गोळा करण्यासाठी जो ब्राह्मण झटत होता, सांगितलं त्याला ही माया देऊ, पण हळूहळू या मायेतून बाहेर काढून घेऊ. सत्पुरुष संत काय करतात, सद्गुरू काय करतात, आपल्याला आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि हळूच आपल्याला त्या सर्व गोष्टीतून बाहेर काढतात. संसाराच्या सर्व गोष्टी प्राप्त करून देतात आणि हळूच त्या संसारातून काढून घेतात. ही संतांची माया आहे आणि आपल्या सर्वसामान्य जीवांचा सुद्धा उद्धार करतात. म्हणून आपण त्या संसाराच्या मायेतून तर बाहेर येण्याचा प्रयत्न करू आणि आपलाही उद्धार होण्यासाठी भगवंताला प्रार्थना करू. संत सत्पुरुषांना आपल्या सुखदेवांना प्रार्थना करू की आपल्याकडून धर्म कार्य करून घ्यावं. अशी ही अल्पशा वेळेची तीर्थसेवा त्या ठिकाणी सद्गुरू महाराजांच्या चरणी अर्पण करूया. आज गुरुवार आहे, सद्गुरूंना नमन करून एक समर्थांचं चरित्र आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून तीच कृपा आपल्यावरती व्हावी अशी पुन्हा सद्गुरूंना प्रार्थना करू. म्हणून पूर्वोक्त पद्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, त्याची थोर भक्ती आवडते देवा, त्याची थोर भक्ती आवडते देवा, त्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पाली माया संसाराची, संकल्पाली माया संसाराची. महाराज घ्या ना बैरवली साखर. ह्याची थोड भक्ती आवडते देवा. आपल्या ठिकाणी देशपांडे महाराज प्रधानकर हे आपल्या तीर्थश्रवणाला होते. साखीरा पिढीच्या संगीवरती धनंजय महाराज देशपांडे आणि मृदुंगावरती रामेश्वर महाराज देशपांडे मखारी यांनी उत्तम साथ केले. भैरवी आपण देशपांडे महाराजांच्या आवाजात ऐकूया. संकल्प माया संसाराची, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. रघुनायका मार्ग उपासनेला तुझे जाणवावे, भूदेव संतास सदा रवावे, सत्कर्मयोगे वैघालवावे, सर्वांकी मंगल बोलवावे. जय जय वीर समर्थ. या ठिकाणी सर्वेश्वर महाराजांच्या या सर्व ग्रुपच्या आयोजनाने त्या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली. सर्वांना सर्वेश्वर गुरुंना पण धन्यवाद. सर्वांना धन्यवाद.